नमस्कार, कसे आहे तुम्ही सर्व? आशा करते मजेत असणार. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. इथे आम्ही औरंगाबादला पोहोचलेलो आहो. बीवीचा मकबरा पाहायला गेलेलो होतो आम्ही. त्यानंतर मग आम्ही तिथे पोहोचलो आणि इथे बघू शकता तुम्ही ताजमहल सारखाच लुक आहे इथला आणि आतमध्ये अशा प्रकारे आहे मकबरा. त्यानंतर मग आम्ही इथनं थोड्या दूर वेरूळला जायचं होतं, तर वेरूळची लेणी पाहायची होती. तर त्याच्या आधी आम्हाला गृहनेश्वर बाबाचं मंदिर भेटलं, तर तिथे आम्ही दर्शन वगैरे केलं, जे की 12 लिंग आहे. त्यानंतर मग आम्ही वेरूळची लेणी पाहायला गेलो. इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वेरूळची लेणी आहे. खूप सुंदर सुंदर कलाकृती इथं कोरलेली आहे. खूप सुंदर सुंदर असे इथे बघू शकता तुम्ही नरसिंह महाराजाचे चित्र वगैरे अशा प्रकारे काढलेले आहे. त्यानंतर मग आम्ही वेरूळवरून बुलढाण्याला गेलो. बुलढाण्याला गेल्यानंतर मग आम्ही तिथे रूम वगैरे पाहण्यासाठी फिरत होतो. तर आम्हाला रूम मिळतच नव्हती, कारण रात्र खूप झालेली होती आम्हाला. तरी आम्ही विचारत विचारत गेलो. काही लोक आम्हाला दिसले होते, तर त्यांनी आम्हाला चांगला हॉटेल दाखवलं आणि त्यानंतर मग आम्ही हॉटेलजवळ जात होतो. हॉटेलवर पोहोचल्यानंतर मग आम्ही इथे बघा चिकूची मस्ती चालू आहे. हॉटेलवर पोहोचल्यानंतर मग आम्ही आराम वगैरे केला आणि मग सकाळी उठल्यानंतर आम्ही सैलान बाबाचं दर्शन करायला गेलो. सैलान बाबाचं दर्शन वगैरे छान प्रकारे झालं आमचं. इथे बघू शकता तुम्ही. आता आम्ही पूजेचं सामान वगैरे घेतलं, ते चिकूच्या डोक्यावरती दिलं होतं त्याच्या पप्पांनी आणि दर्शनाच्यासाठी दर्ग्यामध्ये गेले होते. ते लेडीजला परमिशन नसते म्हणून मी बाहेरच होती. मग घरी जायसाठी निघालो, तर आम्हाला मधात हॉटेल वगैरे दिसलं. भुका पण खूप लागलेल्या होत्या. सकाळपासून आम्ही नाश्ता वगैरे केलेला नव्हता, म्हणून आम्ही जेवण करण्यासाठी एका ठिकाणी थांबलो आणि तिथे जेवण वगैरे केलं आणि मग घरी जायसाठी निघालो आष्टीला. फायनली आम्ही आता आष्टीला पोहोचलेलो आहोत. रात्रीचे 12 वाजलेले आहे. भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.